आज पहाटेच्या सुमारास काही समाजकंटकांनी काळाराम मंदिर परिसरात तसेच पंचवटी येथील राजवाडा परिसरात एक प्रत छापून संबंधित भीमसैनिक यांच्या घरासमोर पॅम्पलेट टाकून दंगली घडवण्याचा प्रयत्न केला आहे। म्हणून सर्व नाशिक शहरातील जय भीम समाज हा रस्त्यावर उतरून आंदोलन करीत आहे। तसेच पंचवटी पोलीस स्टेशनमध्ये संपूर्ण भीमसैनिक तसेच जय भीम समाज हा एकत्र येऊन घोषणाबाजी करत आहे। ज्यांनी हे कृत्य केले आहे त्या व्यक्तीला लवकरात लवकर अटक करून कडक शासन व्हावे ही विनंती त्यांनी यावेळी केली आहे। यावेळी सर्व भीमसैनिक पंचवटी पोलीस स्टेशन या ठिकाणाहून पायी चालत घोषणाबाजी करत आपले आंदोलन सुरू केले आहे आणि दिंडोरी नाका, निमाणी बस स्टँड या परिसरात ठिय्या आंदोलन देखील केले आहे। आज सायंकाळी 5 वाजेपर्यंत हे कृत्य करणाऱ्याला अटक करावे असे आवाहन समस्त भीमसैनिकांच्या वतीने पंचवटी पोलीस स्टेशनचे निरीक्षक मधुकर कड यांना केले आहे। जर 5 वाजेपर्यंत संबंधित व्यक्तीला अटक झाली नाही तर संपूर्ण भीमसैनिकांच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील यावेळी असंख्य भीमसैनिकांनी दिला। आश्वासित करा, आम्हाला प्रकाश पडलेला नाही। माझ्या स्वाभिमानी जनतेला, संविधान मानणाऱ्या लोकांना, जातीला सुद्धा नाही, बाबासाहेबांच्या जातीला पण नाही, तिथं त्यांनी पिवळा लिहिलंय। याचा अर्थ पिवळा म्हणजे सर्व ओबीसी समाज। त्यामुळे माझी विनंती आहे की आम्हाला 5 वाजेच्या आत 5 वाजून 1 मिनिट जरी झाला ना अनर्थ घडेल आणि याला सर्वस्वी जबाबदार प्रशासनच राहील। जर मी योग्य बोलत असेल तर मला वाटतं योग्य आहे काय साहेब, आम्हाला सूचित करा। खाली बसा सर्व, सगळे पोलीस प्रशासनाला मदत करतील, सहकार्य करतील, परंतु या प्रश्नाला मूळ गाभाऱ्यापर्यंत जात नाही तोपर्यंत ठिय्या आंदोलन चालू राहील। आधार कोणी घेणार नाही, आंदोलन चालू राहील जोपर्यंत सदर लोक आहेत त्यांना अटक होत नाही, जातीवादी लोकांना अटक होत नाही तोपर्यंत ठिय्या आंदोलन मिटणार नाही। पोलीस प्रशासनाला आपण पोलिसांनी चौकशी करावी आणि संबंधित कारवाई करावी तोपर्यंत आपलं ठिय्या आंदोलन मिटणार नाही। त्याच्याप्रमाणे आम्ही सर्व कलम लावून ॲट्रॉसिटीचा कलम सुद्धा त्याच्यात लावलेला आहे। आम्हाला फक्त काही जे क्लू मिळाले किंवा मिळत आहेत किंवा आपल्या सीटून मिळाले आहेत त्याच्यानुसार आम्हाला सगळे 5 वाजेपर्यंत त्यांनी सांगितलं 5 वाजेपर्यंत आम्हाला वेळ द्या, आम्ही तुम्हाला त्याचा रिझल्ट नक्कीच देऊ, 100% रिझल्ट देऊ। फक्त आम्हाला वेळ द्या, वेळ लागतो कोणत्याही गोष्टीला। आमचे लोक काम करत आहेत, सकाळपासून 2 DCP साहेब, दोन्ही SCP साहेब इथं बसलेले आहेत। तपास हा SCP जाधव साहेब यांच्याकडे देण्यात आलेला आहे सध्या। अमर सोळंके, जितेंद्र इंगळे, मी नाशिककर न्यूज, नाशिक।